हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत खमंग भाजणीची कुरकुरीत चकली। आणि ही चकली आहे जी अजिबात त्याला तेल राहत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत होते। तर इकडे बघू शकता की मस्त अशा आपल्या इथे चकल्या तयार आहेत। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूयात। त्यासाठी इथे घेतलेला आहे मी अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा चकली मसाला, 1 चमचा तीळ आणि चवीनुसार मीठ। तर इथे मी प्रथम अर्धा किलोची चकली बनवणार आहे। तर या वाटीने मी पीठ मोजलं तर 4 वाट्या होत आहेत। तर 4 वाट्या पिठासाठी आपल्याला इथे पाऊण वाटीप्रमाणे 4 वेळा पाणी घ्यायचं आहे। आणि हे पाणी आहे ते अर्धा लिटर एवढं होतं। तर त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तीळ, चकली मसाला, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ। तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, तुम्हाला तिखट हवं तेवढं तुम्ही त्यामध्ये घालू शकता। तर इथे आहे हे अर्धा लिटर पाणी होतं आणि जर तुम्ही 1 किलोची चकली बनवत असाल तर त्यासाठी 1 लिटर पाणी घ्या। तर याला आता छान मिक्स करून एक उकळी आणून घ्यायची आहे। तर इथे आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पीठ। तर आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे बघू शकता की सर्व पीठ मिक्स करून झालेलं आहे आणि आता त्याला मी वाफवायला ठेवलेलं आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पळी तेल, आपल्याला गरम करून घालायचं आहे। तर इथे बघू शकता मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती मी तेल घातलेलं आहे। आता ही तेलही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, तेल तुम्ही सुरुवातीलाही पाण्यामध्ये टाकू शकता किंवा नंतर असं गरम करूनही यामध्ये घालू शकता। त्यामुळे चकल्या छान खुसखुशीत होतात आणि मस्त अशा कुरकुरीतही होतात। तर इकडे बघू शकता की आपल्या झाकणाला छान अशी वाफ सुटलेली आहे। तर ते आपली छान उकड निघालेली आहे आणि त्यानंतर मग आपल्याला इथे 10 ते 15 मिनिटानंतर ती उकड आहे ती आपल्याला परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडीशी थंड होऊन द्यायची आहे। तर इथे उकड गरम आहे म्हणून मी थोडं उलटण्याच्या साहाय्याने त्याला हलवून घेत आहे, जेणेकरून ती थोडी थंड होईल। आणि आता इथे बघू शकता की थोडीशी हाताने मळता येईल एवढी थंड झाल्यानंतर आपल्याला ही मळून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी गरम करूनही घ्यायचं आहे। आणि इथे मी थोडीशी कलरसाठी हळद घातलेली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल। तर इथे मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलेलं होतं। तर इथे मला 1 वाटी पाणी एक्स्ट्रा लागलेलं होतं, तर त्या अंदाजाने तुम्ही पाणी ठेवू शकता। तर इकडे बघू शकता की माझं पीठ मळून तयार आहे। आणि इथे आपल्याला चकलीचं पीठ मळताना घट्ट मळायचं आहे, जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे। आणि इथे बघू शकता की इथे मी शेवगाची चकलीही लावून घेतलेली आहे आणि आपलं पीठही छान भिजलेलं आहे। तर पटकन आता आपण याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि ते थोडंसं मळून घ्यायचं आणि व्यवस्थित असा रोल करून मग त्या शेवग्यामध्ये घालून घ्यायचा आणि त्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचा, मध्ये हवा ठेवायची नाही किंवा थोडासा गॅप राहिला तर मग चकली तुटते। तर इथे बघू शकता मस्त असं यामध्ये घालून घेतल्यानंतर मग आता सुरुवात केली चकल्या पाडायला। तर इथे बघू शकता मस्त अशी एक चकली तयार आहे। अशाच प्रकारे सर्व चकल्या बनवून घेते। आणि आपल्याला इथे चकली करताना एक लक्षात ठेवायचं आहे की स्टार्टिंगचं जे टोक आहे ते आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे आणि नंतर मग चकली सोडायची आहे। त्याने चकलीला छान असा मस्त गोलाकार येतो आणि ती चकली दिसायलाही छान दिसते। आणि बघू शकता मस्त अशा आपल्या काटेरी चकल्या इथे तयार आहेत। आणि मस्त अशा एकसारख्या चकल्या इथे तयार आहेत।
त्यानंतर मी साईडला तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर इकडे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की तेल थोडंसं आपल्याला स्टार्टिंगला जास्त तापवून घ्यायचं आहे. आणि जर तेल तापलेलं नसेल आणि आपण त्यामध्ये चकली सोडली तर ती चकली एकतर विरघळेल, नाहीतर ती जास्त तेलकट होईल. तर इकडे बघू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये चकलीचा एक तुकडा टाकून बघितला तर व्यवस्थित वरती आला. तर त्यानंतर मी त्यामध्ये चकल्या सोडल्या आणि बघू शकता की मस्त असं तेलाला ताव आलेला होता. आणि चकल्या सोडून झाल्या की मग गॅस मीडियम करायचा आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला या चकल्या छान भाजून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर चकल्या बाहेरून करपतील आणि आतून कच्च्याच राहतील आणि मग त्या कुरकुरीत होणार नाहीत. तर इकडे बघू शकता की आपल्या चकल्या भाजून झालेल्या आहेत. ज्यावेळेस या चकलीवरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होतील आणि चकली तळायला जाऊ लागेल तर त्यावेळेस समजायचं की आपली चकली भाजून तयार आहे. तर इकडे बघू शकता की माझा एक बॅच तळून तयार आहे आणि त्याला छान मस्त असा गोल्डन ब्राऊन कलरही आलेला आहे. अशाच पद्धतीने मी दुसराही बॅच तळून घेते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात. आणि जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा. तर बघू शकता या चकल्यांना मस्त असा कलरही आलेला आहे आणि छान अशा खुसखुशीतही आणि कुरकुरीतही या झालेल्या आहेत. आणि इथे माझा दुसरा बॅचही तळून तयार आहे. तर बघू शकता इथे आपल्या सर्व चकल्या बनवून तयार आहेत आणि छान अशा काटेरी, कुरकुरीत आणि मस्त गोल आकाराच्या या चकल्या तयार आहेत. आणि आता मी तुम्हाला इथे तोडूनही दाखवते की त्या कुरकुरीत झालेल्या आहेत की नाही. बघू शकता की अलगदच त्या तुटत आहेत.